कोणी विचारलं नाही विचारलं आपण रुबाब दाखवतो, काही झालं तरी. का? कारण का बाळासाहेबांनी तसं राहायला शिकवलं. आपण जर नाही असं राहिलो ना, कोणतरी काय चालेल, ह्याला नाही बघितलं ह्याच्याकडे तरी चालेल, ह्याचं काम नाही केलं तरी चालेल. नाही, बाळासाहेबांनी शिवसैनिक म्हणून जी ओळख दिली आहे ना, ती ओळख वापरा, समाज हितासाठी वापरा, लोकांसाठी वापरा, त्यांच्या जनकल्याणासाठी वापरा. बघा परिवर्तन होणार, बघा लोक स्वतःहून वळणार. हे सगळं शक्य आहे जर तुम्ही असे वागलात तर, चांगल्या कामामध्ये हात घातलात तर. उगाच कुठेतरी कोणतरी करतंय म्हणून मला पण तेच काम पाहिजे असं करू नका. आणि माझी विनंती आहे, सगळेच मिळून एकत्र ठेकेदार बनू नका. काय दुसरे पण व्यवसाय असतात ना, शोधू ना, काहीतरी चायनीजची गाडी असेल, काय असेल, आपण शोधू, कुठली तरी फॅक्टरी टाकू. आता सगळ्यांना ठेकेदार बनायचंय. अहो एवढे डोंगर नाही हो खडीवाले, एवढे असं नका करू. आपल्याला खूप मोठं व्हायचंय, खूप मोठं काम करायचंय. जे काय उद्योगधंदे, गार्मेंट इंडस्ट्री पासून ज्या काही गोष्टी दुसऱ्या आणायच्या आहेत त्या आम्ही सगळ्या आणणार तुमच्यासाठी. फक्त तुम्ही पक्ष संघटना सांभाळा. मी नेहमी सामंत साहेबांना सांगतो, साहेब प्रशासन मी सांभाळतो, संघटना तुम्ही सांभाळा. जिथे माझी गरज पडेल ना तुम्ही मला सांगा, तिथे मी उभा राहील.